नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण सकाळी नाही का उठून घेतलंय आणि आपल्याला गाडीमधले जे मशीन आहे ते असेंबल करायचे आहे. त्या बॉक्समध्ये पॅक असत्या आणि आपण आता ते असेंबल करण्यासाठी आलोय खाली. आपण अजून आंघोळ नाही केली आहे. आता आपण गाडीचा जी जाळी होती ती खोलली आहे. या मशीन आपल्याला असेंबल करायचे आहे. मित्रांनो, जे आपलं बॅटरीवाला स्प्रे पंप आहे ते असं खोक्यामध्ये पॅक येतं. आपण आता ते खोकं खोलूया. बघा, हे खोक्यामध्ये असं पॅक आहे पूर्ण. आपण आता ते असेंबल करणार लगेच. मित्रांनो, आपण आता हे मशीन काढून घेतली खाली. हे अशी मशीन असते ते. आता आपण ती पूर्ण असेंबल करून घेणार आहे. इथं टूल किट आणली होती आपण. दोन्ही पण मशीन असेंबल केलं आहे. ही एक आहे, ही 2 in 1 वाली मशीन आहे आणि ही फक्त बॅटरीवाली. आपण त्या असेंबल केलं आहे, त्यांचे बॉक्स समोर पडलेले आहे. आता आपल्याला त्याचे आंघोळ करण्यासाठी रूमवरती. मित्रांनो, आपण आलोय आता रूमवरती. आता आपल्याला आंघोळ करायची. आपण जे 2 मशीन आहेत ते पूर्ण असेंबल केले आहे आणि मस्त आपल्या रूम सकाळी सकाळी मस्त ऊन येतंय. बघा, इकडून मस्त ऊन येतंय आता. आणि मित्रांनो, आपण लगेच आंघोळ करून डबल निघणार आहे आपल्या प्रवासासाठी. जर आपल्याला द्यायचे 2-3 ठिकाणी डेमो, तर आपण आज निघणार आहे आंघोळ करून. तर मित्रांनो, आपण आता आंघोळ करून फ्रेश झालेलो आहेत आणि आता लगेच आपल्या रूम चेकआउट करून निघायचं आहे जिथं डेमो आहे तिथं. आणि आपण आता निघालो लगेच जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता रूम चेकआउट करून घेतली आणि आता लगेच निघणार आहे आपल्याला पुढल्या ठिकाणी जे लोकेशन आहे आपलं, जिथं आपल्याला डेमो द्यायचं आहे तिथं. तर ते सरांनी आपल्याला लवकर बोलवलंय कारण ते आले होते आणि आता 9 वाजून गेले. आपल्याला थोडा उशीर झाला कारण आपण सकाळी सकाळी मशीन असेंबल केले म्हणून. आणि आता गाडीमध्ये बसून डायरेक्ट निघणार आहे आपण जाण्यासाठी. आता गणेश सर पण येत आहे लगेच. तर मित्रांनो, आपण आलोय आता जिथं आपल्याला डेमो द्यायचा आहे त्या लोकेशनवरती. आणि आपली गाडी गेली आता पुढं. आपल्याला ते मशीन पण उतरायची आता खाली. मी आणि सरनं आता मशीन खाली उतरून घेतली आहे. सगळ्यात परत यात पाणी टाकून घेणार आहे आणि आपल्याला न्यू बाहुबलीमध्ये पण पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये 7 लिटर पाणी बसतंय आणि या छोट्यामध्ये 24 लिटर पाणी बसतंय. मित्रांनो, आपण आता दोन्ही मशीनमध्ये पाणी भरून घेतलंय. आता सगळे शेतकरी जमा झाले इथं आता डेमो बघण्यासाठी. आपण आता थोड्या वेळात लगेच डेमो चालू करणार आहे. आता आपण मशीन तिकडंच घेऊन जातोय डेमो करण्यासाठी. आपल्याला एक सकाळचा डेमो आहे, परत एक 3 ते 4 वाजता एक डेमो आहे. आपण तिथं पण जाणार आहे थोड्या वेळात. आता सगळ्यात पहिले इथला डेमो पूर्ण आवरून घेऊयात, मग जाऊया आपण पुढं. तर मित्रांनो, आपण आता डेमोच्या ठिकाणून निघालो आहे. आपल्याला जायचं आता एका बीचवर आणि आपण आता निघणार आहे. आपल्याला तिथं जाऊनच जेवण करायचे. आता जातोय आपण. तर गणेश सर, कोणत्या बीचवर जातोय आपण? अलंग. अलंग बीचवर जातोय. तर तिथून निघालोय आपण. आता इथून 15 मिनिटाचा रस्ता आहे, आपण जाणार आहे तिथं. मित्रांनो, आमचा आता पोपट झाला आहे कारण आपण आलो होतो बीच बघण्यासाठी. पण इथं बीच नाही, इथं आहे इथं शिप रिसायकलिंग यार्ड. म्हणजे जे जुने शिप असतात त्याला ते तोडून रिपेरिंग करून विकतात. तर आपण आता तिथं आलो होतो. हे बघा, हे पूर्ण जे जे शिप आहेत पूर्ण तुटलेले आहेत, त्याला कटिंग करता येते आणि तिथं पाणी तयार करायचं काम करत आहे. पूर्ण शिप आहे. आपल्याला वाटलं की आपल्याला तिथं मस्त बीच बघायला भेटेल, पण हुकले आम्हाला एक जणांनी लोकेशन दिलं होतं की तिथं मस्त बीच आहे बघण्यासाठी. पण इथं आल्यानंतर कळलं की इथं शिपिंग रिसायकलिंग यार्ड आहे. तर मग आपण तेच बघूया कारण आपण पहिलं कधी बघितलं नव्हतं. इथं पूर्ण मोठे मोठे शिप आहे आणि मी एवढे मोठे मोठे शिप आहे पहिली वेळेस बघितले कारण आपल्याला काही कामच नाही पडलं हिंडायचं. पण आता इथून पुढं आपल्याला असं हिंडायला लागणार आहे व्हिडिओ काढण्यासाठी. तर आपण आता हे बघत बघत आपल्याला जातोय. इथून थोडं 12 ते 13 किलोमीटर आहे पुढं अजून. आपण एवढं दूर काही जाणार नाही. आपण अजून 5-10 मिनिट पुढं जाऊया, परत वापस फिरून आपल्याला लागायचं आहे हायवेला. आपल्या पुढचे जे आता लोकेशन आहे डेमो द्यायचं, तर आपल्याला तिथं पण जायचं आहे. आता तिथं पोचूया आपण. आपला तिथं 4 वाजता डेमो आहे ना, आता वाजले 3. आपण 1 घंट्यात तिथं पोचूया. आपल्याला जेवण पण करायचं आहे. आपण पुढं जाऊन जेवण करायला पण थांबणार आहे. आता हे पूर्ण सारं रिसायकलिंग यार्ड आहे, खूप मोठं होतं हे. म्हणजे 12 किलोमीटरचा पूर्ण जो पट्टा आहे त्याच्यामध्ये असतं आणि समुद्र पण दिसतं मित्रांनो. जो समोर समुद्र आहे ना तो पण आहे, पण थोडं गढूळ पाणी असल्यामुळे दिसत नाही आहे. असं लांब आहे, तो भरपूर लांब आहे, दिसत नाही इथून. तर आम्ही आलो आहे आता जेवण करण्यासाठी आणि इथं एवढे मोठे डिश आहे तर काय खाय ते कळत नाही आहे. आमरस पण आहे आणि श्रीखंड पण आहे, तसेच भाजी पण आहे भरपूर. मित्रांनो, आपण जेवण करण्यासाठी थांबलो होतो आणि आपलं जेवण पण झालेलं आहे. ते मित्रांनो, आपल्याला आता एक ठिकाणी डेमो द्यायला जायचं म्हणून आपण आता इथं गाडीजवळ थांबलेलो आहे. ते सर येत आहे म्हणून आणि ते आल्यानंतर आपण डायरेक्ट
डेमो देण्यासाठी आपण गाडी घेऊन जाणार लगेच तिथं. आता मशीन लोड आहे, आता आपल्याला गाडीमध्ये बसायचं लगेच आणि जाऊया थोड्या वेळात तिकडंच. मित्रांनो आम्ही आलो आता जिथं आम्हाला डेमो द्यायचा आहे मशीनचा, तर आपण तिथं पोहोचलो. आता सगळ्यात पहिलं तर आपण दोन्ही मशीनमध्ये फुल पाणी भरून घेणार आहे. आता आपल्या दोन्ही मशीनमध्ये पाणी भरून झालं आहे. आपण आता ते जे मशीन आहे ते शेतामध्ये नेतो आहे जिथं आपल्याला डेमो द्यायचं तिथं. तर आपण आता डेमो देतो आहे मित्रांनो. तर बडीशेपच्या शेतामध्ये आपण तिथं जातो आहे घेऊन. आता सर देत आहे सगळ्यांना माहिती, आता पूर्ण डिटेल माहिती देणार आहे सर पूर्ण मशीनची. इथं भरपूर लोक आहेत, सकाळी जेवढे लोक नव्हते तेवढे आता या डेमोच्या ठिकाणी आहे. आणि आपण आता लगेच मशीन चालू करून देतो आहे शेतकऱ्यांनाच. आता ते पूर्ण बघताय कसं चालतंय काय चालतंय. तर मित्रांनो आपलं जे निओ बॅटरीवाला स्प्रे पंप आहे ते लेडीज पण चालू शकते. आपण म्हणून लेडीजला पण डेमो देण्यासाठी बोलवलं होतं, तर ते पण चालवून बघते चालतंय की नाही बरोबर. तर काही अडचण येत नाही त्याला चालायला. आणि आपलं जे आहेत निओ बाहुबली ते इंजनवर चालतं आहे, त्याला इंजनची पॉवर आहे म्हणून त्याला ढकलायचं काम नाही. आणि जे बॅटरीवाले ते ढकलायला लागतं आहे. आता ते पण शेतकरी चालवत आहेत, त्याला 2 in 1 आहे, त्याला कोळपणी पण होते. आता इथं मीटिंग चालू आहे, आपलं पूर्ण डेमो देऊन झालं आहे. आता सर्व शेतकरी इथं बसले, आता सर पूर्ण माहिती देत आहे परत. तर मित्रांनो आम्ही आता इथून निघालो आहे डायरेक्ट रूम बघण्यासाठी. तर आपल्याला आता आजचा पूर्ण डेमो झालेला आहे, तर आपण डायरेक्ट हॉटेलवर जाऊन रूम बघणार आहे म्हणून आपण निघालो आहे. आता इथून आपल्याला 70 किलोमीटर जायचं आहे, जे आपलं उद्या जिथं डेमो असणार तिथं. आणि आपण आता तिथून निघालो आहे. आपण सगळ्यात पहिलं तिथं पोहोचणार आहे. राजुरा म्हणून एक शहर आहे, तिथं पोहोचायचं आपल्याला. तिथून डबल आपल्याला सकाळी डेमो करायला जायचं 4 किलोमीटर. आता आपण तिथं पोहोचतो आहे आणि तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिलं तर रूम करून घेणार आहे. आणि परत दररोजच्यासारखं सकाळी उठून आपल्याला परत जायचं आहे डेमो देण्यासाठी. तर आता आपण जाणार आहे तिथंच. आपल्याला जाता जाता एकदम नंबर एक असं मंदिर दिसलंय. मित्रांनो आपण पोहोचलो आता हॉटेलवरती आणि आता लगेच रूम केली आपण. आता जातोय हॉटेलमध्ये. आपण इथं हॉटेल केली, हॉटेल राज पॅलेस. तर मित्रांनो आपण आता रूम बघायला जातोय तिकडं समोर. तर मित्रांनो ही आहे आपली आजची रूम. मित्रांनो आपण जातोय आता जेवण करण्यासाठी. आता आपण हॉटेलमध्ये होतो, तर आता जेवण करायला जातोय आपण लगेच. भूक लागली होती आपल्याला म्हणून आपण आता जेवण करायला जातोय. आपण एकदम भारी हॉटेलला थांबलेलो आहे. हे बघा इथला ग्लास. मित्रांनो आपण जेवण करण्यासाठी गेलो होतो आणि आता जेवण करून आलेलो आहेत आणि बसलोय आपण आता हॉटेलच्या बाहेर. गणूदादा पण आहे इथं. आणि मित्रांनो आपण आता थोड्या वेळात रूमवर पण जाणार आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये.